आंबेगाव तालुका तसेच पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून शेतातील चांगल्या प्रकारचे उत्पादन मिळावे आणि अव्वल दर्जाची शेती आणि शेतकरी तयार व्हावा यासाठी नेहमीच अग्रेसर भूमिका घेणारे गुरुकृपा कृषी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रवींद्र शेठ वरपे तसेच FMC इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या संयुक्त विद्यमाने चांडोली बुद्रुक या ठिकाणी प्रगतशील शेतकरी हेमंत सुभाष खेडकर यांच्या शेतामध्ये शेतकरी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. FMC कंपनीचे पुणे जिल्ह्याचे रिजनल मॅनेजर श्री मिथुन अडसरे सर यांचे प्रमुख मार्गदर्शन या ठिकाणी ठेवण्यात आले होते. मार्गदर्शनाबरोबरच शेतामध्ये लाईव्ह डेमो या ठिकाणी दाखवण्यात आला आणि शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरेही या ठिकाणी सांगण्यात आली आणि चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन पार पडले. या संमेलनात सहभागी होऊन शेकडो शेतकऱ्यांनी शेतीविषयक मार्गदर्शन शिबिराचा लाभ घेतला. कार्यक्रम संपल्यानंतर संमेलनासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना मासवड्यांचे स्वादिष्ट जेवण सुद्धा आयोजित करण्यात आले होते. या संपूर्ण कार्यक्रमाचा सविस्तर आणि संपूर्ण वृत्तांत पाहूया स्टार मराठी डेली न्यूजच्या माध्यमातून. हॅलो खेडकर साहेब नमस्कार. नमस्कार. हा ऊसाचा प्लॉट आपला आहे का? हॅलो हॅलो गुरुकृपा कृषी उद्योग समूहाचं मार्गदर्शन आपल्याला लाभलेलं आहे. आपण समाधानी आहे का? समाधानी आहे ना. हा, समाधानी आहे. एक शेतकरी म्हणून आपलं जे उत्पादन निघणार आहे, जी ऊसाची ग्रोथ आहे, याच्याबद्दल काय माहिती द्याल? काय मार्गदर्शन झालं आणि त्याचा फायदा झाला का? फायदा झाला ना. पहिले फोटोची संख्या कमी होती. त्यांच्या आपल्या रवी वरपे यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी जे कंपनीचं पॅट्रा आहे नवीन प्रोडक्ट ते पाण्यातून सोडायला आणि फवारायला दिलं होतं. ते मी वापरलं. त्याचा रिझल्ट मला फुटव्या आणि ऊसाची ग्रोथ आत्तापर्यंत चांगली आली. बरं, जे तुम्हाला खतं औषधं मिळतात हां, त्याचा बाजारभाव जो असेल मार्केटमध्ये तो शेतकऱ्यांसाठी योग्य आहे, जास्त आहे, त्याबद्दल काय सांगाल? हां, काय झालं याचे खताचे बाजार दिवसेंदिवस वाढत चालले आणि उत्पादन आहे तेच आहे. त्यामुळं जास्त खताचे हे ना किमती जास्त आहेत. गुरुकृपामधून जी तुम्हाला सर्व्हिस भेटते त्याबद्दल तुम्ही समाधानी आहे का, की रेट आवाजावे घेतले जातात त्यांच्याकडून, की काय? समाधानी आहे. कारण जे बाहेरचे याचे रेट आहेत दुकानात त्याच्या वाजवी रेटनी औषधं खतं सगळे देतात. अच्छा, इथे अजून कोणी शेतकरी आहेत? साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? मिथुन अडसरे. आपली माहिती सांगा. मी FMC कंपनीचा रिजनल मार्केटिंग मॅनेजर आहे. पूर्ण पुणे आणि कोकण रिजन सांभाळतो. या ठिकाणी आपण हे जे काय पॅट्रा हे उत्पादन यांना दिलं आहे, तर स्पेशली ऊस हे लोक पाणी आणि खतावर नियोजन करतात. पण खतं टाकतात, पण जी काही खतं आहे ते फक्त शेतकऱ्याचं समाधान असतं मी टाकलं आहे, पण ते आपटेक होत नाही. कारण कोणतंही दाणेदार फॉस्फरसयुक्त खत टाकलं तर त्याच्यातलं फक्त 10%च खत आपटेक होतं, बाकी जमिनीत फिक्स होतं. म्हणजे तुम्ही जर 18, 46, 100 किलो टाकलं तर 46 किलो फॉस्फरस भेटेल. तर त्या 46 किलोच्या 10% म्हणजे 4.5 किलो ते 5 किलो फॉस्फरस झाड घेतं, बाकी जमिनीत फिक्स होतं. आणि हे सर्व खतांच्या बाबतीत आहे. समजा जर वॉटर सोल्युबल कोणती ग्रेड असेल तर त्याच्यातलं फॉस्फरस 25% आपटेक होतं, बाकी जमिनीत फिक्स होतं. आणि त्याच्यामुळे या जमिनी पूर्वीसारख्या राहिल्या नाहीत. आता जमिनी कडक झाल्या. ज्या आपण पाहतो का मातीच्या कानामध्ये जी पोकळी असायची त्याच्यात पूर्वी पाणी हवा राहायची, मुळ्या वाढायच्या. आता ही खतं फिक्स झाली. आणि हे पॅट्राचा फायदा काय हे पॅट्रा जे आहे हे जगभरातलं एक नावाजलेलं उत्पादन आहे. ते अमेरिकेतून FMC इम्पोर्ट करते. FMC अमेरिकन कंपनी. तर याचा फायदा काय का हे पॅट्रावर सूक्ष्मजीवाणूंची वाढ होती. त्याच्यामुळं सूक्ष्मजीवाणूंची जमिनीत संख्या वाढती, जमीन भुसभुशीत होती. आणि हे फॉस्फरसचं आपटेक 80% वाढवतं. म्हणजे याच्यातला फॉस्फरस आपटेक करेल, म्हणजे का 1846 टाकलंय त्याचंसुद्धा आपटेक वाढवणार आहे. का समजा जर 50 किलो 1846 टाकलं तर 23 किलो फॉस्फरस भेटेल. आणि त्याच्या 80 किलो जर आपण 80% जर बोललो तर साधारण ते 16.5-17 किलो आपटेक होईल. आणि तेच जर 100 किलो तुम्ही 1846 टाकून किती किलो आपटेक होते? 5 किलो. आणि ह्या प्लॉटमध्ये फरक हाच आहे का ऊसा जेव्हा साधारण 30 दिवसाच्या आजूबाजूला असतो तर त्याच्या फुटव्यांची संख्या गरजेची असते. आणि फुटव्यासाठी लोक खतं टाकतात, पण खतं भेटत नाही. आणि
पॅट्राचा फायदा काय का पॅट्रा त्यावेळेस गेलं, त्यांनी खत आपटेक करून दिलं आणि फॉस्फरस भेटल्यामुळं तुम्हाला याच्यात हे जे काय फरक आहे तर जोमदार फुटवे पाहायला भेटतात. पानाची साईज तुम्हाला विगर याच्यात खूप चांगले परिणाम होतात. तर हे जे काय उत्पादन आहे एकरी 2 लिटर ड्रेंचिंग केलं पाहिजे. प्रत्येक पिकामध्ये तुम्ही वापरलं, तुमचा खताचा डोस कमी करून त्याच्या जोडीला हे दिलं तर खताचा पण उपयोग चांगला होईल आणि पिकामध्ये पण आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा भेटेल. खूप खूप धन्यवाद सर. गुरुकृपा कृषी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रवींद्र वरपे साहेब पण आपल्या समेत आहेत. आपण आंबेगाव तालुक्यामध्ये जी क्रांती घडवत आहे, शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सहकार्य करताय, वाजवी दरामध्ये त्यांना खतं औषधं पुरवत आहे. आपलं बऱ्याच वेळा ऐकून होतो नाव पण मी, आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्याही तोंडून आम्ही ऐकलेलं आहे की आपली सर्व्हिस अगदी चांगली आहे. आपण हा शेतकऱ्यांसाठी एक छान आणि सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. बरेच शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत. आपण आपल्या स्टार मराठी डेली न्यूजच्या माध्यमातून पाहणार आहोत पुढे कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. धन्यवाद. आज आपल्याला जे इथं मार्गदर्शक लाभलेले आहेत, पुणे रिजनचे जे मार्केटिंग मॅनेजर आहेत मिथुन अडसरे सर, ते आपल्याला मार्गदर्शन करतील. आणि तिसरं जे आहे तुमचे काही प्रश्न उत्तरे असतील आपण ते प्रश्न उत्तर घेऊ. त्यानंतर चौथं जे आपण कार्यक्रम संपला आपण जाहीर करू आणि स्नेहभोजनाकडे वळू. असा आपला आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे. तर मी जास्त वेळ न घेता गणेश मूर्तीची पूजा करण्यासाठी मिथुन अडसरे सर, त्याच्यानंतर सरपंच, त्यानंतर एक गुरुकृपा कृषी उद्योगचे मला वरपे शेठ यांना आयोजित करतो. बाटलीला बुजला तुमचे प्रश्न जे आहेत तुम्ही नोट डाऊन करू शकता किंवा तुम्हाला ऑन द प्लॉट आपण व्हिजिट करत असताना तुम्हाला ज्या काही शंका येत असतील तुम्ही त्यावेळेस ते प्रश्न विचारू शकता. तर आपण जे आहे आता जे आहे हा जो ऊसाचा प्लॉट आहे याचा आपण अनट्रीटेड वाला जे क्षेत्र बघणार आहे, तुम्हाला डोळ्यासमोर याचे रिझल्ट दिसून येणार आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपण सगळेजण जे आहे त्या प्रत्यक्षिक प्लॉटवर ज्या व्हिजिट करण्यासाठी जाणार आहे तरी सगळ्यांनी प्लॉटवर यावे. आज या ठिकाणी आपण हेमंत खेडकर साहेब ह्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी गुरुकृपा कृषी उद्योग समूहाच्या माध्यमातून एक शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. बऱ्याच मोठ्या संख्येने या ठिकाणी शेतकरी बांधव उपस्थित आहेत. आपल्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक या ठिकाणी उपस्थित आहेत. सरपंच साहेब असतील ते या ठिकाणी उपस्थित आहेत. तर जे कोरोजन या कंपनीच्या माध्यमातून एक साहेब आलेले आहेत ते या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत आणि आपण त्यांनी जे औषध पुरवठा या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी केलेला आहे त्याचा उपयोग शेतीसाठी कशा प्रकारे होतो हे शेतकऱ्यांच्या माध्यमातून पण आपण जाणून घेणार आहे. या ठिकाणी असलेले शेतकरी खेडकर साहेब आहेत, त्यांच्याच ऊसाच्या प्लॉटमध्ये आपण आता उभे आहोत. साहेब, आपल्याला जे औषधं वगैरे मिळतात त्याचा उपयोग कशा प्रकारे आपल्याला होतो, त्याचा फायदा होतो का, काय माहिती सांगाल? फायदा होतो ना. कोणतं औषध आपण घेतलेलं आहे ऊसाच्या फुटव्यासाठी वगैरे? ऊसाच्या फुटव्यासाठी पॅट्रा म्हणून गुरुकृपा आपल्या रवींद्र वरपे यांच्या दुकानातनं पॅट्रा म्हणून नवीन BMCचं औषध ते घेऊन फवारणी आणि पाण्यातून सोडलेलं आहे. ओके, तर किती महिन्याचा हा ऊस झालेला आहे? आता 3 महिन्याचा पूर्ण झालेला आहे. 3 महिन्याच्या कालावधीमध्ये जो ऊसाची वाढ वगैरे झालेली आहे, फुटवा झालेला आहे, यात आपण समाधानी आहे का? समाधानी आहे ना. किती एकर क्षेत्रामध्ये आपला ऊसाची लागवड 8 आहे? एकर क्षेत्रामध्ये वापरलेले. दुसरं रासायनिक खत कोणतं टाकलेलं नाही, फक्त ते फवारलेलं आहे आणि पाण्यातून सोडलेलं आहे. ओके. हां, या ठिकाणी अजूनही बरेच शेतकरी आहेत. कोणी शेतकरी आपल्याबद्दल काय माहिती सांगू शकाल? आपल्या ऊसाची काय ग्रोथ झालेली आहे, आपण औषधाचा उपयोग केलेला आहे, नाही केलेला आहे? आता जो काही 8 साली ऊस लागवड झालाय त्याच्यामध्ये ऊसाचे फुटवे झालेत का? नाना नमस्कार, काय नाव आहे आपलं? रामदास थोरात. रामदास थोरात. आपलं शेत कुठे आहे? शेत डोंगर साईडला. अच्छा, तुम्ही पण ही औषधं वगैरे शेतात यूज करता? हा, वरपॅकडूनच औषध घेतो. ओके. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सर, आपणही उपलब्ध आहात. आपल्या माध्यमातून संपूर्ण तालुका असेल, तालुक्याच्या बाहेरून सुद्धा आपल्या कारखान्याला ऊस येतो.
ऊसाचं पीक शेतकऱ्याकडे चांगलं निघालं तर त्याचा फायदा आपल्या कारखान्याला होतो, कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना होतो. तर हे जे औषधं पुरवठा होतोय शेतकऱ्यांसाठी हा चांगला आहे काय, त्याबद्दल काय माहिती सांगाल? आता कोरोजन आणि लिजंड ही दोन तर जुनीच प्रॉडक्ट आहे त्या कंपनीची FMC आणि आता ही नवीन प्रॉडक्ट अजून काही माझा तर आता पहिल्याच वेळेला मी खेडकर साहेबांनी बोलवलं त्या निमित्ताने मी आलेलो आहे. पण आमच्याकडे बी कारखान्याच्या माध्यमातून आम्ही जैविक औषधं देत असतो. तर तीच औषधावर आम्ही हे करतो म्हणजे वसंत ऊर्जा आणि दुसरी 2 आणखी औषधं आहेत. ती 3 आम्ही औषधं देतो. काही 2 सोडायची आहे, 1 सोडायचं आहे आणि 2 शिंपायची आहेत. आणि त्या माध्यमातून आता हे खेडकर साहेबांनी हे दिलेलं आहे. तर आम्ही सजेस्ट करू लोकांना की बाबा हे FMC कंपनीची ट्रेंट्रा वगैरे ही जी औषधं आहेत ती यांच्याकडं चांडोलीला जे वरपे साहेब आहेत त्यांच्याकडे मिळतील. आणि त्याचा आम्ही प्रत्यक्ष मी पाहणी केलेली आहे या ऊसामध्ये. अतिशय चांगल्या पद्धतीनं या ऊसाची वाढही झालेली आहे आणि फुटवे आहेत. मला वाटतं माझ्या हिशोबाप्रमाणे 6 पासून तर 12 पर्यंत फुटवे आहेत. मी मोजले तर आलो त्या वेळात बघितले तर 6 पासून 12 पर्यंत फुटवे. म्हणजे एका एकरामध्ये जे 42,000 ऊस असायला पाहिजेत किंवा 40,000 तर त्याच्या मानाने हे उलटे जास्त आहेत. तर अगदी ह्या औषधाचा उपयोग मला तर ह्या प्लॉटवर पाहिल्यानंतर चांगला दिसतोय. तर शेतकऱ्यांनी हे वापरावं अशी माझी सर्वांना विनंती आहे. खूप खूप धन्यवाद सर. गुरुकृपा कृषी उद्योग समूहाच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या शिबिरासाठी अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे. ऊसाला जे औषध या ठिकाणी कोरोजन कंपनीकडून दिलं जातं पेट्रा म्हणून, त्याचा शेतात उपयोग केल्यानंतर नक्कीच फायदा होतो असे शेतकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. या ठिकाणी बरेच शेतकरी आहेत, कंपनीचे साहेब खेडकर साहेब म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण प्रत्यक्षात ज्या प्लॉटला या औषध वापरले गेले त्या प्लॉटमध्येच उभे आहोत आणि चांगल्या प्रकारे या ऊसाचा ग्रोथ झालेला आहे, फुटवे चांगले निघालेले आहेत. खेडकर साहेब नमस्कार. सर काय सांगाल माहिती औषधाबद्दल आणि कशा प्रकारे याचा समाजामध्ये लोकांना फायदा होईल? फायदा नक्कीच होईल. कारण फुटव्यांचं इथून मागच्या याला कमी प्रमाण होतं. मागच्या 2 वर्षापूर्वी ऊस माझा काय म्हणजे कंटिन्यू असतो, पण ऊसाच्या 2 वर्षावर इथून पाठीमागं फुटव्याची संख्या कमी होती. यावर्षी फुटव्याची संख्या चांगली. तर जर आपण पाहिलं का जी काय आडसाली लागवड होती तर गेली 2 वर्ष जेव्हा लागवड चालू होती तर ढगाळ वातावरण सारखं राहतं आणि पाऊस राहतो. आणि ह्या वातावरणामध्ये काय होते का ऊसाची वाढ होते पण फुटवे होत नाही आहेत. तर ही मेन समस्या आहे. आणि ऊसामध्ये सुरुवातीचे 30 दिवस ते 45 दिवस जर फुटवे झाले म्हणजे जसं साहेबांनी सांगितलं का 40,000 ऊस जायला पाहिजेत आणि साधारण 4,000 रोपाची लागवड होती किंवा सुरुवातीला 4,000 रोपं आपण शेतात मेंटेन करतो आणि अपेक्षा असते का त्याचे 10 फुटवे प्रत्येक रोपाला होऊन 40,000 रोपं आपण ऊस कारखान्याला पाठवू. पण जर हे फुटवे पहिला 30 दिवस ते 45 दिवस जर झाले नाही तर पहिला 30 ते 45 दिवसामध्ये शेतकऱ्याचं नुकसान जे आहे ऊसाचं उत्पादन घटलेलं असतं. आणि खेडकर साहेब जे आम्हाला भेटले तर बुवा त्याच दरम्यान त्यांचा ऊस होता, ढगाळ वातावरण पाऊस सारखा चालू होता आणि फुटवे होत नव्हते. आणि त्यावेळेस आपण हे जे काही FMCचं पेट्रा म्हणून उत्पादन आहे तर ह्या उत्पादनाची ड्रेंचिंग त्यांना सांगितलेली. तर हे पेट्रा जे आहे हे जे बायोलॉजिकल प्रोडक्ट आहे, ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे, हे अमेरिकेतून इम्पॉर्ट केलेलं आहे आणि जगभरात खूप नावाजलेलं प्रोडक्ट आहे. म्हणजे प्रत्येक पिकामध्ये याचा वापर केला जातो. तर पेट्रामध्ये काय आहे का एक उत्कृष्ट प्रकारचं ह्युमिन आहे, ह्युमिक आहे, फुलविक आहे आणि कार्बोहायड्रेट आहे आणि ऑर्गॅनिक ॲसिड आहे. तर याचा सगळ्यात महत्त्वाचा रोल काय आहे का ही जी काही माती असती तर मातीचे 3 कण चिकटल्यावर जी काय पोकळी असती तर ह्या पोकळीमध्ये पूर्वी काय व्हायचं, हवा थांबायची, पाणी थांबायचं, पांढऱ्या मुळ्यांची वाढ व्हायची. पण आता ही पोकळी जमीन भुसभुशीत आहे का? नाही, कडक झालेली. तर हे का झालंय का वर्षानुवर्ष लोक आपली काय आहेत का शेतात सुट्टे हे देत नाही, पिकं चालू असतात, पाणी आणि खताचा भरपूर वापर चालू असतो. आणि आपण जी काही खतं जी टाकतो तर तुम्ही जे काही खतं टाकता तर ही खतं फक्त आपलं समाधान आहे. ऊसाचा शेतकरी काय म्हणतो मी 10 गोण्या टाकल्यात, भाऊ काय म्हणतो भावानी 10 टाकल्यात मी 12 टाकणार, मित्र म्हणतो मी 15 गोण्या टाकणार. तर फक्त ह्या गोण्यांचं कॅल्क्युलेशन आहे टाकायचं, पण ते खत ॲक्च्युली उचललं जात नाही.
तर जर फॅक्ट सांगायचं आलं का फॉस्फरस जो पाहिजे, तर फॉस्फरस पहिलं काम काय आहे, मुळ्या वाढवणं. दुसरं काम काय, फुटवे वाढवणं. तिसरं काम आहे हे जे काही अन्न तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये भाग करतं, त्याच्यामुळे फोटोसिंथेसिस, पानाची साईज, उंची, फुलं, जे काय भाजीपाल्याचे पिकं आहेत किंवा फळाच्या साईजमध्ये फायदा होतो. पण हा फॉस्फरस खूप आळशी आहे. हा दगडापासून तयार करतात. त्याच्यावर मातीत जेव्हा टाकतो तर तुमचं जे काही दाणेदार स्वरूपातलं खत आहे त्याच्यातलं फक्त 10% फॉस्फरस झाड घेतं. बाकी फॉस्फरस कुठे आहे, मातीत चिकटलेला आहे. का तुम्ही शेतात फिरताना मातीवर सफेद सफेद जो तर दिसतो ना, तर हे क्षार आहेत. हे काय आहेत का, हे तुमचं पाणी आणि ते खत आहे आणि त्याच्यावर तुमची जमीन कडक झाली. तर फॉस्फरस 100 किलो DAP आपण टाकला तर 46 किलो फॉस्फरस भेटतं आणि ह्या 46 किलो फॉस्फरसच्या फक्त 10% खत आपटेक होतं. फॉस्फरस म्हणजे किती, 4.5 ते 5 किलो. बाकी सगळा जे काय फॉस्फरस आहे मातीत चिकटून राहिलेला आहे. तुम्ही 10-26-26 घेतलं तर 100 किलो 10-26-26 टाकल्यावर 26 किलो फॉस्फरस भेटेल आणि त्याच्यातलं झाड किती घेतं, 2.6 किलो. बाकीचं फॉस्फरस कुठे, मातीतच आहे. वॉटर सोल्युबल ग्रेड घेतली तुम्ही, 0.32 घेतलं किंवा 12XS घेतलं, 100 किलो 12XS टाकलं तर ते 25% आपटेक होतं कोणतीही ग्रेड, त्याच्यावरती आपटेक नाही होत. 61 किलो फॉस्फरसच्या 25% म्हणजे 15 किलो आपटेक होणार आहे. पण ह्या पॅट्राची खासियत काय, का हे पॅट्रा जे आहे का हे जमिनीत ह्युमिक आहे चांगल्या प्रकारचं. पांढऱ्या मुळ्यांचे फुटवे वाढतात, पांढऱ्या मुळ्या वाढतात. ह्युमिन आहे का मातीच्या कणांमध्ये जे काय क्षार चिकटले तर ह्या मातीच्या क्षारांना हे काय करतं, मोकळे करतं. त्याच्यावर जमीन भुसभुशीत होती आणि हे क्षार पिकाला उपलब्ध भेटतात. फुलविक काय करतं, खत आपटेक करायचं काम करतं आणि याच्यात कार्बोहायड्रेट आहेत. तर कार्बोहायड्रेटचा रोल काय आहे का, तुम्ही शेणखत टाकता का, शेणखताचं काम काय आहे का, ऑर्गॅनिक कार्बन भेटतो, त्याच्यावर सूक्ष्मजीवाणू वाढतात. तर हे ऑर्गॅनिक कार्बन याच्यात. तर तुम्ही जे ॲक्टिनोमायसिस बॅक्टेरिया आहे का, जो पाऊस पडल्यावर वास येतो ना जमिनीचा, तर ते ॲक्टिनोमायसिस बॅक्टेरिया जे आहे ते 38% हे वापरल्यानंतर 8 दिवसामध्ये 38% वाढतात. तुमचं जे काय PSB KSB आपण सोडतो, फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया किंवा पोटॅश सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, तर त्या जवळजवळ 76% 8 दिवसात वाढतात. आणि तुमचं जे काय तुम्ही मायक्रोरायझा सोडता ना, तर ते जवळजवळ 130% वाढतं. तर हे का वाढतं, तर हे जीवाणूंचं हे खाद्य म्हणून वापर होतात आणि हे जीवाणू जमिनीत जेवढे वाढतील तेवढे ते काय करणार आहे, मातीत जे काय ऑलरेडी पडलेली खतं आहेत त्या खतांना तुमच्या पिकाला उपलब्ध करून देतात आणि त्याचा परिणाम तुम्हाला ह्या ठिकाणी काय होतोय, दिसतोय. का फक्त खत टाकून पाहिजे नाही, हा खताचा आपटेक झाला पाहिजे. तर पॅट्रामधला फॉस्फरस स्वतः आपटेक होतो आणि जो काय जमिनीत तुमचं पडलेलं खत आहे त्या खताला सुद्धा आपटेक करून देतो आणि परिणाम हा आहे का, पावसात जेव्हा पाऊस चाललेला तर नायट्रोजन वाढत होतं, फॉस्फरस भेटत नव्हतं, त्याच्यामुळे झाडाचे शेंडे पडायचे आणि पॅट्रा तुम्ही जमिनीतून दिल्यामुळे काय आलं, मुळ्या वाढल्या. आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता का फॉस्फरस टायमात भेटल्यामुळं जे काय फुटवे आहेत त्या फुटव्यांची संख्या वाढली आणि फुटव्याचा जो काय हेल्थ आहे, जी काय जाडी आहे ही चांगली आहे. हे जस्ट आता सुरुवात आहे. तर आता तुम्हाला हे जे काय प्लॉट आहेत आणखी 3-4 महिन्यांनी बघा, जेव्हा कांडी भरायला सुरुवात होईल तर तुम्हाला पॅट्रा वापरलेल्या ठिकाणी आणि न वापरलेल्या ठिकाणी जमीन आसमानाचा फरक दिसेल. पॅट्रा वापरलेल्या ठिकाणी कांडीची जाडी जास्त दिसेल, तिकडं जाडी कमी दिसेल. तर आणि ओव्हरऑल जेव्हा उसाला हा कारखान्याला ऊस जाईल तर तुम्हाला तो फरक दिसेल का इकडून किती उत्पन्न भेटलं आणि किती नाही भेटलं. तर शेजारीचा आपल्याकडं तालुका आहे, दौंड तालुका आहे किंवा तुमच्याकडं हे शिरूर तालुका. तर ह्या ठिकाणचे जे काही शेतकरी आहेत हे थोडंसं ॲग्रेसिव्हली शेती करतात. मागच्या वर्षी आम्ही दुकानदारांना, शेतकऱ्यांना ह्या पॅट्राबद्दल सांगायचो तर शेतकरी हसायचे, साहेब असं काय होत नाही. तर आम्ही डेमो प्लॉट ठेवलेले शेतामध्येच काय केलेलं, जून-जुलैमध्ये ड्रेंचिंग केलेली आणि पलीकडे शेतकऱ्यांना त्यांची खतं टाकून दिलेली आणि 1 महिन्यामध्ये फुटवे जबरदस्त निघाले आणि पलीकडे खतं टाकून फुटवे नव्हते. तेच ऊस आता लोकांनी कारखान्यात पाठवले तर जिथं पॅट्रा वापरलं त्या ठिकाणी ऊसाचं उत्पादन लोकांना जास्त भेटलं. तर हे औषध जे आहे हे तुमचं खताचा आपटेक करून देईल, तुमची जमीन सुधरून देईल
आपल्याकडं हा जो काही जुन्नर आंबेगाव तालुका आहे हा कंटिन्युअस भाजीपाला होत राहतो. जमिनी थकत असतात, तर जमिनीचा पोत सुधारवण्यासाठी आणि तुम्हाला तुमच्या पिकाची उत्पन्न वाढीसाठी हा चांगला फायदा होईल. आपल्याकडं आता कांद्याची रोपं पडतील, तर आता हे जे काही ऊसातले रिझल्ट बघून हे जे काही कांद्याच्या रोपांमध्ये जे काही मागच्या वर्षी पाऊस झाला आणि तुमच्याच इथं मांजरवाडी वगैरे हे भाग आहेत का रोपं टाकलेली रोपं काय आली डॅमेज झाली, परत तुम्हाला टाकायला लागली. तर जिथंही तुमचा कांद्याची रोपं आता पडणार आहेत तर त्या कांद्याच्या रोपाला पंपाला 100 मिली पेट्रा घेऊन जर तुम्ही छोट्या छोट्या रोपाला ड्रेंचिंग केलं तर हे पेट्रा मुळ्या वाढवतं आणि त्या रोपात ताकद वाढवतं, तर रोप लवकर खराब होत नाही. आणि ही रोपं तुमची जी आहेत लागवड करताना त्याला जारवा जास्त असतो आणि एक सशक्त रोप तुम्ही लागवड करता. आता आम्हाला ते मांडवगण परिसरात मागच्या महिन्यात मी मीटिंग घेतलेली आणि ते शेतकरी भेटले. त्या एका शेतकरीने मोठी कांदा चाळ होती, तर कांदा चाळीत मला घेऊन गेले. साहेब चला म्हटले, मी तुम्हाला एक मजा दाखवतो. तर त्यांनी सडलेल्या कांद्याचे ढीग दाखवलेले आणि इकडच्या रॅक चांगल्या. तर तो शेतकरी काय करायचा, दुकानदार होता, कायम संपर्कात होता, पण त्यांनी स्वतःच्या शेतात पेट्रा वापरलं नाही. पण त्यांनी बाकीच्या शेतकऱ्यांनी पेट्रा वापरलेलं आणि तो कांदा आता स्टोरेजला आहे. तर तो मला सांगायचा का साहेब मला एवढं माहिती असून मी चुकी केली, मी वापरलं नाही, हा सडणारा कांदा माझा आहे. आणि इकडं जे पेट्रा वापरला आहे याची साईज चांगली आहे, कलर चांगला आहे आणि खराब नाही आला आहे. तर त्या गावात म्हणजे जेवढ्यांनी वापरलेत त्याच एका मोठ्या वखारीमध्ये स्टोअर केलेले कांदे आहेत. ज्यांनी पेट्रा वापरले त्याचे कांदे चांगले आहेत आणि ज्यांनी वापरले त्याचे कांदे सडतात आहेत. तर हे का पिकामध्ये फॉस्फरस खूप महत्त्वाचं आहे. का आपण फक्त काय करतो, कीटकनाशकं बुरशीनाशकं मारायला जातो, पण ह्या फॉस्फरसचा पहिला रोल आहे मुळ्या वाढवणं जमिनीत जाऊन, दुसरा रोल आहे फुटवा काढणं, तिसरा रोल आहे पानाची साईज, ठीक आहे, चौथं आहे फुलं वाढवणं, पाचवा आहे का जेवढा फॉस्फरस तुमच्या पिकामध्ये जास्त असतो तेवढा रोग प्रतिकार क्षमता पिकाची काय असती चांगली असती. आणि जर फॉस्फरस असेल तर बुरशी लवकर त्या ठिकाणी लागत नाही. तर वेगवेगळ्या पिकामध्ये वेगवेगळे फायदे आहेत. मी तुम्हाला कांद्याचं सांगितलं. तुमच्याकडं धनामेथी जर असेल तर धनामेथीमध्ये सुद्धा तुम्ही जर याला मारलं पंपाला 100 मिली घेऊन जमिनीवर जस्ट धनामेथी एवढी एवढी उगवताना, तर फॉस्फरस भेटलं मग मुळ्या वाढतात, काडी जाड तयार होते, पानाची जाडी जास्त असते, हिरवागार धनामेथी असते आणि ती धनामेथी लवकर सडत नाही आणि त्याला मालही चांगला भेटतो. म्हणजे असे काही काही व्यापारी आहेत का ते व्यापारी स्वतः विकत घेतात आणि ज्या शेतकऱ्याची धनामेथी विकत घेतली ना त्या शेतकऱ्याला जाऊन ती बॉटल देतात की मारायचं, मारल्यानंतर त्याचा नेऊन मार्केटमध्ये विकतात आणि सांगतात साहेब आम्हाला चांगला पैसा भेटतो. पण ते व्यापारी स्वतः बाहेर कुठेही शेतकऱ्याला सांगायला जात नाही. म्हणतो साहेब हे आम्हाला फायदा भेटणार आहे, आम्ही लोकांना सांगणार. हे टुवेंटा म्हणून औषध आहे. मी पेट्राबद्दल सांगतोय. तर हे जे काही पेट्राबद्दल माहिती सांगितली, हे प्रत्येक पिकात तुम्हाला खत 30% कमी करायचं आणि पेट्राला काय करायचं, एकरी 1 लिटर ते 2 लिटर त्या ठिकाणी सोडायचं. तुम्हाला पिकाचं हे फवारायलाही चालतं. हे साधारण तुमचं जर हे असतील साधी पिकं असतील तर पंपाला एक 70 ते 100 मिली घेऊन 75 ते 100 मिली घेऊन तुम्ही फवारलं तर फुटवे भेटतील, फुलांची संख्या वाढेल. जमिनीतून दिलं तर जमीन भुसभुशीत होईल, मुळ्या वाढतील आणि फुटवे दिसतील. तर जमिनीतून जेवढं तुम्ही द्याल प्रमाण किती द्यायचं याचं फवारायला प्रमाण एकरी 1 लिटर आणि जमिनीतून द्यायचं 2 लिटर. तर समजा जर शेतकऱ्याची कॅपॅसिटी नाही आहे 2 लिटर वन टाइम देऊ शकत नाही, त्याची किंमत किती 1 लिटरची सांगतो. याला जर तुम्हाला जमिनीतून 2 लिटर द्यायची क्षमता नाही आहे लगेच, तर तुम्ही पेट्रा 1 लिटर घेऊ शकता आणि पेट्रा बरोबर जे काही तुमचं वॉटर सोल्युबल खत आहे जे तुम्हाला एकरी 4 किलो वापरायचं ते 2च किलो वापरायचं आणि 1 लिटर पेट्रा देऊन सोडायचं. तर त्या खताला ते अपटेक करून तुम्हाला चांगला फायदा देणार. दोन्ही एकत्र केली दोन्ही एकत्र हे साधारण तुम्हाला 1300-1350 रुपयाच्या आजूबाजूला 1 लिटरची किंमत भेटते. मोठं पॅकिंग भेटलं तर तुम्हाला 50-70 रुपये 5 लिटरचं पॅकिंग, लिटर मागे आणखी त्याची किंमत कमी होती. तर साधारण 1 लिटर आणि 5 लिटरमध्ये आता हे प्रोडक्ट उपलब्ध आहे. मग आता हे तुमचं दुकानदाराबरोबर संबंध
दुकानदारांनी कॅश मध्ये घेतले, क्रेडिट मध्ये घेतले, त्याच्या 50-100 रुपये मागं पुढे त्याचे रेट लिटरला होतात. ठीक आहे. एपीएमसी कंपनीचे जे साहेब आहेत त्यांनी आता शेतकऱ्यांना अगदी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. शेतकरी या ठिकाणी बऱ्याच मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. कोणत्या शेतकऱ्यांना काही शंका असतील, आपले प्रश्न असतील तर ते विचारू शकता. आपल्या भागात पुढे प्रवेश झालाय का? हे याच्यातच वापरले, याच्यात आपण तिथं बसून निवांत बोलू सगळेजण, सावली तुमचे प्रश्न उत्तर मी समजवतो सगळे. परत सांगतो, 1846 100 किलो टाकल्यावर किती खत भेटते? फॉस्फरस 5%. आणि तेच जर तुम्ही 50 किलोची एक गोण घेतली, त्याच्यात 23 किलो फॉस्फरस आहे, आणि हे पॅट्रा त्याच्याबरोबर टाकलं तर तेच खत 16.5 ते 17 किलो अपटेक होतं. मग फायदा 50 किलो फॉस्फर 1846 आणि एक पॅट्रा टाकून का 2 गोणी टाकून 2 पॅट्रा टाकून, आणि तुमचा खर्च आहे 100 रुपयांनी कमी होईल, वाढणार नाही. ठीक आहे. तुम्हाला कुठेही वॉटर सोल्युबल खत सोडायचंय. जर तुम्हाला वाटतंय का 100 किलो मी काय करणार आहे, 1261 सोडणार आहे, तर 50 किलोच 1261 सोडा, आणि त्याच्याबरोबर काय करा, 2 लिटर पेट्रा सोडा. कॉस्टिंग त्याच्या आजूबाजूलाच राहील, पण तुमचा खताचा अपटेक वाढलेला असेल, आणि त्याचा परिणाम तुम्हाला फुटव्यांची वाढ, फळाची साईज याच्यामध्ये भेटेल, आणि बरोबर तुम्हाला जमीन सुद्धा सुधरवलेली दिसेल. आता काय आहे का, मला कुणीतरी विचारलेलं का साहेब होमनी, बरोबर, तर होमनीला महिन्याची कीड आहे का वर्षभराची कीड आहे? वर्षभर राहते का महिनाभर राहते? मग आपण तिला मारण्यासाठी उपयोग कधी करतो? दिसल्यावर मारायला जातो अगोदर, आणि मग खर्च किती होतो? मग किती होतो? किती वेळा घुमणी एकदा आली मारण्यासाठी, किती वेळा औषध सोडता आणि किती खर्च होतो? 2-4 बार सोडायला तरी मरत नाहीत. कशाला मरत नाही तर कशाला औषध सोडतात? ऊस सरी फोडलेला असतो, हा, ऊसात पाणी जातं मधून, तिथपर्यंत पोचत नाही ना. तिथपर्यंत धुमणी पोहोचत नाही. तर आपल्या तालुक्यात आपल्या कारखान्यांनी खूप दिवसापासून ह्या हुमणीची जागृती केलेली आहे, आणि आपली उदाहरणं मी अख्ख्या महाराष्ट्रभर सांगतो. काय सांगतो? महाराष्ट्रभर. पण अजूनही आपले शेतकरी जर ते सुधरत नसतील आणि ते टेक्नॉलॉजी वापरत नसतील तर हा खर्च होणार आहे. पहिली हुमणी समजून घ्या. हुमणी वर्षभराची पीक आहे, कीड आहे. ठीक आहे. आणि ह्या हुमणीला जर तुम्हाला नियंत्रित करायचंय तर त्याची लाईफ सायकल समजून घ्या. का आता जे काही तुमच्याकडे हुमणी आहे तर ही हुमणी जमिनीत 1.5-2 फूट खाली गेलेली आहे, हा, आणि एवढ्या खोल तुमचं कोणतंच औषध जात नाही. तर जी काही म्हातारी हुमणी आहे, जी वरची हुमणी आहे, तर त्याला तुम्ही औषध सोडून मारता. जर तुम्हाला हुमणी मारायची आहे तर एप्रिल-मे महिन्यामध्ये हुमणीचे कोश असतात. पहिला पाऊस पडला का त्या कोशातून भुंगे बाहेर पडतात, आणि ते भुंगे आपल्या बांधावर जे काही झाडं असतात त्याचा पाला खातात. त्या भुंगे अंडी घालतात जमिनीत. मग ती नांगरलेली असेल नसेल तर जमिनीत अंडी घालणार. अंडी घातल्यानंतर आपण पीक लावतो. पीक मारल्यावर पहिलं काय मारतो? तणनाशक फवारतो, बरोबर ना? तणनाशक फवारलं तर जे काही गवत जळतं ते कुचतं का? खत होतं त्याचं, खत होतं. तर जेव्हापासून तुम्ही तणनाशक तुमच्या शेतात वापरायचं प्रमाण वाढवलंय तेव्हापासून हुमणी तुमच्याकडे वाढलेली. तर हे तण, मेलेली जी तण आहेत, हे हुमणीचं खाद्य आहे. तुमची औषधं तुम्ही मुळात टाकलेली आहेत, पण तण बोटावर आहे, आणि तिथं तुम्ही काय केलंय, तिथं हुमणीला खाद्य दिलेलं आहे. ते खाऊन झालं का मग ती हुमणी काय करते? तुमच्या ऊसाकडे येते आणि मग चावायला सुरुवात करते. आता हुमणी जी आहे, एकदा अंड्यातून पिल्ल बाहेर पडली का सुरुवातीच्या वेळेस म्हणजे मे-जून मध्ये ती पिल्ल वरती असतात. जसा पाऊस जास्त पडल तसं ती हुमणी खाली 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 जाते. मग ती 2 फुटापर्यंत पण खाली जाते. जसं टेम्परेचर वाढेल, पाऊस थांबला, उष्णता वाढायला सुरुवातला आली का ती परत ऑक्टोबरच्या आजूबाजूला वरती येते. परत थंडी पडायला सुरुवात झाली का ती परत खाली जाते.
परत जेव्हा फेब्रुवारीमध्ये टेम्परेचर वाढायला सुरुवात झालं का ती वरती येते आणि जेव्हाही हुमणी वरती आहे तेव्हा तुमच्या पिकाला त्रास दिसतो. तर याच्यात हुमणी आल्यानंतर औषध टाकून फक्त तुमचं समाधान करताय का मी औषध टाकलंय पण तुमचा खर्च होतोय, अपेक्षित रिझल्ट भेटत नाही. तुम्हाला जर हुमणी कंट्रोल करायची आहे तर सगळ्यात चांगला वेळ आहे का जेव्हा ते भुंगे तुमच्या शेतात अंडी घालणार आहेत त्यावेळेस ट्रॅप तयार करायची, खड्डा घ्यायचा, त्याच्यात पाणी ठेवायचं, लाईट लावायची आणि त्या भुंग्यांना मारायचं. तर तुमच्या शेतात कमीत कमी अंडी काय झाली पाहिजेत, कणी घातली पाहिजे. जेवढी कमी अंडी तेवढा पुढचा त्रास कमी. ठीक आहे, तुम्हाला ते करता नाही आलं. हुमणीने काय केलंय का अंडी घातलीत, हा तर अंडी घातल्यानंतर अंड्याला किंवा त्या पिल्लाला मारणारा औषध तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, पण आपण काय करतो नुकसान झाल्यावरच जागे होतो. तर जेव्हा तुम्ही तुमचा ऊस लावताय किंवा तुमचं पीक लावताय तेव्हा अडसालीच्या दरम्यान तेव्हा अंडी येत, अजून हुमणी ऍक्टिव्ह झालेली नाहीये. ऊस लागवड करतानाच टालस्टार प्लस म्हणून एफएमसीचं प्रोडक्ट आहे हुमणीसाठी. तर ते एकरी 400 ते 500 मिली टालस्टार प्लस 400 ते 500 लिटर पाण्यात मिक्स करायचं आणि एवढा साधारण एक फूट अंतर तुम्हाला काय करायचंय पट्टा भिजवत चालायचे. ते त्या कांड्यावर रोपापासून वितभर इकडं एवढा तुम्ही पट्टा धरून मारला त्या औषध तिथं जातं, ते 90 दिवस त्या ठिकाणी थांबतं आणि त्या दरम्यान कोणत्या अंड्यातून पिल्ल बाहेर पडणार आहेत ही पिल्ल त्या ठिकाणी मारतात. सुरुवातीच्याच अवस्थेत जर आपण त्या अंड्यांना पिल्लाला मारलं तर ज्या ठिकाणी आपलं औषध कमी पडलंय किंवा कॉन्सन्ट्रेशन कमी जास्त आलं 5-10% हुमणी राहील पण ती असा काही जास्त त्रास देत नाही. तर लाईफ सायकल तुम्ही सुरुवातीलाच काय करायची डॅमेज करायची आणि ती जमलं नाही तर मग वर्षभर आपण काय करायचं झटक्या घालायच्या. आता माझं सांगतो तर तुम्ही जे क्लोरो सायपर हे सोडता ना तर जे पण ऑइल बेस्ड इसी फॉर्म्युलेशन लिहिलेलं असतं तर मातीचा पीएच 7 असेल किंवा पाण्याचा पीएच 7 असेल आणि त्याच्यात तुम्ही ती औषधं सोडली तर अर्ध्या तासामध्ये ते फक्त 50% काम करतात आणि 1 तासानंतर 20% काम करतं. किती मी टाकलाय डोस एवढा, कारण त्या पाण्याबरोबर मातीबरोबर त्याची रिॲक्शन होती. ऑलरेडी आपल्याला मातीचा पीएच 8 पर्यंत पाणी पण 8.5 आहे म्हणजे रिॲक्शन होती आणि ते केमिकल जे आहे जर टेम्परेचर वाढलं तर वाफ होऊन उडूनही जातात. तर हे टालस्टार प्लस जे आहे हे 9 pH ला काम करतं, वाफ होऊन उडू जात नाही. हे पेटेंटेड मॉलिक्युल आहे, वापरा तुम्हाला त्याचा फायदा होईल. पण कधी वापरलं पाहिजे सुरुवातीला. आता तुमच्याकडे हुमण्या आहेत तर आता हुमण्या आहेत तर हेच करायचे 400 ते 500 लिटर पाणी टालस्टार प्लस त्याच्यात टाकायचं 500 ml. मॅटरायझम किंवा ब्रिव्हेरिया बॅक्टेरिया असतात भरपूर जण देतात पण फ्रेश बॅक्टेरिया किंवा ब्रिव्हेरिया घेऊन यायच्या मॅटरायझम किंवा ब्रिव्हेरियाच्या एकरी 2 लिटर त्याच्यामध्ये मिक्स करायच्या आणि त्या जमिनीत आता टाकून द्या. आता पाऊस पडतोय तर टालस्टार प्लस हुमणी मारल, मेलेल्या हुमण्यावर त्या बॅक्टेरिया वाढतील, त्याचे स्पोर्स तयार होतील आणि पाण्याबरोबर ते तुमच्या शेतात पसरत राहतील का जेणेकरून जिथेही औषध पोचलं नाहीये तिथं हळूहळू ते बॅक्टेरिया पोचून त्या बुरशा पोचून काय करतील काम करतील. हे तुम्ही करू शकता. समजा ऊस मोठा आहे मला शक्य नाहीये ठीक आहे तर तुम्ही 20 ते 25 किलो वाळू घ्यायची किंवा खत घ्यायचं कोणतं पण त्या खतावर ते टालस्टार प्लस ओतायचं, कोटिंग करायची. पावडर फॉर्म मधल्या पण हे जे काही ते मॅटरायझम किंवा ब्रिव्हेरिया भेटतात ते त्याच्यात मिक्स करायचं आणि ते तुमच्या पिकाच्या मुळामध्ये टाकून द्यायचं. अजून एकदा 1.5 महिना पाऊस चालणार आहे. जेवढं हे दमट वातावरण चांगलं आहे तेवढं त्या बॅक्टेरिया पण चांगल्या ऍक्टिव्ह होतील आणि काम करेल. पण जर तुम्हाला खरंच वाटतंय मनापासून का मला हुमणी कंट्रोल करायची आहे तर कधी केली पाहिजे ऊस लागवड करतानाच तुमचं नियोजन झालं. वाढवल्या आणि रोपाला चांगला भक्कम केला का ते पावसामध्ये डॅमेज नाही आलं तर याचा वापर तुम्ही रोपामध्ये करू शकता. ठीक आहे, तर मला वाटतं माझ्याकडून माहिती दिलेली आहे. तुमच्या काही समस्या असतील प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. डोळे पिकाव काय आहे का काय लवाळा कोणत्या पिकात लवाळा
सगळे व्यवस्था ते आहे कांदे ते होते सगळ्या त्यासाठी काय तर लवळाचं पण सेपरेट पीक केलं तरी चालेल, पण पतंजलीला कॉन्टॅक्ट करायला लागेल. लवळा हे औषधामध्ये वापरलं जातं. नागरमोथा जो आहे हा औषधामध्ये वापरला जातो, चांगलं औषध म्हणून आहे. पण आपल्याकडं ते घेणारे नाहीयेत म्हणून. म्हणजे तुम्हाला माझं सांगतो, मी नागपूरला किंवा अकोल्याला गेलो, नागपूर किंवा अकोला, तर तुम्ही शेतातले ते घोळू असते ना, ते उपटून फेकतो, बरोबर आहे ना? काय म्हणून? तण म्हणून. तिकडं लोक किलोवर घोळू विकत घेतात बाजारात आणि त्याची भाजी बनवून खातात. तांदूळ जाता आपण पण खातो, पण घोळ्याचं कोणी ऐकलंय का? घोळू विकत घेऊन खातात. तर जेही आपल्याला नको असलेलं पीक आहे, ठीक आहे, याच्यात जर आता गहू जरी उगवला तरी आपण त्याला तण म्हणतोय. हा, तर प्रत्येक पीक म्हणजे वनस्पती आहे त्याचा काहीतरी उपयोग आहे, फक्त ते तेवढ्या प्रमाणात केलं का मग त्याचं मार्केटिंग. आता आपलं लवाळ्यावर होतं, तर लवाळ्यावर काय आहे, जर तुम्हाला पसरू द्यायचं नसेल, हा लवाळा पसरवण्याला जबाबदार आपण आहे. ठीक आहे, का ट्रॅक्टरवाल्याला बोलवले, नांगराला सोडले आणि आपण घरात बसलोय. होतंय का? होतं ना, मी माझं काम करून येतो. हा, पण जेव्हाही तुमची जमीन नांगरायची, लवळ जर ह्या टप्प्यात आहे, तर ह्या टप्प्यामध्ये तो ट्रॅक्टरवाला सगळ्यात उशिरा येईल. बाकीची सगळी जमीन नांगरून लास्टला इकडे येईल. हे आपण चेक करतो का? नाही. याने इकडून चालू केलं त्या नांगराला लवळा चिपकून अख्ख्या शेतात पसरतो. ठीक आहे, तर आपला प्रयोग हा करायचा आहे. काय? का पहिलं नांगरण्यापासून कुठं लवाळा आहे तिथं उशिरा नांगरायला जायचं, सगळ्यात शेवट जिथं चांगली जमीन आहे ती नांगरून. 100% म्हणलं नांगर कुठून सुविधा. आता लवाळा जर तुमच्याकडे असेल तर बघा, का लवाळ्याला गाठी असतात, 3-3, 4-4, 5 गाठी खाली जातात. आणि आपल्याकडं असं कोणतंच पीक नाहीये की ज्याचं चिखल करून आपण लावतो. जर तुमच्याकडं लवळ्याला मारण्यासाठी औषध त्या 7 गाठींपर्यंत खाली जायला पाहिजे, आणि असं औषध नाहीये. मला वाटतं ते सॅम्परा म्हणून आहे, तर तुम्ही सॅम्पराचा वापर करू शकता. नाही, कोणतंच नाही. आता FMC ॲफिनिटी म्हणून औषध आहे, हे लवळ्यासाठी खास औषध आहे. ठीक आहे, पण ते औषध भातातल्या लवळ्याला मारण्यासाठी, भात गुडघ्यावर चिखलात येतो, ते औषध तेवढं खाली जातं आणि त्याला मारतं. आता ते ॲफिनिटी आपण इथं लोकांना दिलंय. ठीक आहे, की ही जी काही तण आहे ते तण मारण्यासाठी, का तुम्ही राऊंडअप 1 लिटर राऊंडअप आणि 20 ग्रॅम ॲफिनिटी मिक्स करून जर मारलं तर ते गोल पाण्याचे तण मारतं, लवळा मारतं. तर लवळा 1-2 गाठीचा लवळा असेल तर ते तुम्हाला डॅमेज करून देईल. फक्त ॲफिनिटी मारलं, लवळा 1-2 गाठीचा लवळा मरेल आणि पुढे तुम्ही तुमचं पीक लगेच 3-4 पहिल्या पिकाला मग बरोबर दुसऱ्या पिकाला परत येते. नाही. मग तुम्हाला तेच आहे का, ते वेच नाही, नांगरी झालं, नांगरून झालं तर त्याला वेचून बाहेर काढणे आणि एका हे करणं. तुमचं पीक येतं राजगिरा, 1 वर्ष 1 सीझन आपल्याला काय करायचा, राजगिरा करायचा. राजगिराचं उत्पन्न नसेल घ्यायचं तर राजगिरा थोडा आला का त्याला काय करायचा, गाडून टाकायचा, करायचं. तर तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिसेस त्याला कमी करायला लागेल. कोणाकडूनच तुम्ही अपेक्षा धरू नका का लवळा 100% जाईल, कारण आपल्याकडे तुम्हाला औषधांची लिमिट काय आहे, 4-5 इंचापर्यंतच खाली जातात. हा, तुम्हाला जर ऊस लागवड करायची आहे, ऊसामध्ये FMCचं ऑथोरिटीनेक्स म्हणून औषध आहे. ऑथोरिटीनेक्स साधारण 3,000 रुपये खर्च आहे. ऊस लागवड केला तर म्हणजे ज्या शेतकऱ्याकडे त्रास आहे ना, ऊस लागवड केल्यानंतर ऊस लागवड झाल्या 24 ते 48 तासात एकरी 1 किलो ऑथोरिटीनेक्स तुम्हाला 200 लिटर पाण्यात घेऊन, जसा भिंतीला कलर मारतो ना तसा कलर तुम्हाला कशावर मारायचा आहे, जमिनीवर, त्याला फवारायचंय. जेवढं व्यवस्थित हे करणार तो ऑथोरिटीनेक्स खूप चांगल्या प्रकारे उगव प्री इमर्जन्सी आहे. त्याला उगव पण देत नाही आणि लवळ्याला पण डॅमेज करतं. तुमच्याकडे मला वाटतं हे पारगावच्या आजूबाजूला बरेच शेतकरी वापरतात, तर त्या ऑथोरिटीनेक्स वापरल्यावर हळूहळू लवळ्या त्यांची. ते फक्त ऊस आणि सोयाबीन या 2च पिकाला चालतं. सोयाबीन मध्ये त्याचं एकरी 1/2 किलो डोस आहे
ऊसामध्ये 1 किलो डोस आहे. जर तुम्ही 1 किलो डोस जर वापरला 3,000 रुपये खर्च केला आणि जर जमिनीत व्यवस्थित मॉइश्चर ठेवलं, कंपनी सांगते 60-70 दिवस गवत येत नाही, पण असे शेतकरी आहेत 90 दिवस सुद्धा गवत आलेलं नाहीये त्या ठिकाणी. आणि त्याला मग ते व्यवस्थित जमिनीवर काय करणं आहे, कट नोजलनी मारायचं आणि व्यवस्थित पाणी द्यायचं. ज्याला त्रास आहे तुम्ही ते वापरू शकता ऑथॉरिटी मिक्स. हळूहळू 2 वर्षामध्ये तो तुमचा लावाळा कमी होऊन जाईल. ठीक आहे. हा प्रत्येक पिकामध्ये त्या लाल मुंग्या होत्या तयार, हा त्याच्यासाठी काय उपाय? त्या लाल मुंग्यांसाठी जे मी तुम्हाला टालस्टार प्लस सांगितलं ना, हा ते टालस्टार प्लस पहिलं आपल्या भागात लोकांनी प्रयोग केला लाल मुंगीवर. म्हणजे वापरायला गेलं हुमणीवर, पण हुमणीच्या अगोदर लोकांनी सांगितलं का साहेब ते लाल मुंग्या गायब झाल्या. तर हे टालस्टार प्लस मध्ये बायफेन्थ्रिन म्हणून कंटेंट आहे. ठीक आहे. तर वाळूला किंवा खताला ते टालस्टार प्लस मिक्स करायचं, किंवा एक प्लेन टालस्टार म्हणून पण औषध भेटतं, त्याची किंमत आणखी थोडी कमी आहे. जर तुम्हाला लाल मुंगीसाठी वापरायचं ते एकरी अर्धा लिटर 25 किलो खताला कोटिंग करायचं आणि फेकायचं. लाल मुंग्या काय प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने या ठिकाणी ऊसावरती त्यांच्या औषधाचं प्रात्यक्षिक या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी त्यांनी त्यांच्या कंपनीची सर्व माहिती सादर केली. या कार्यक्रमासाठी आंबेगाव तालुका शिवसेना प्रमुख, आमचे सहकारी मित्र आणि चांडवली गावचे प्रसिद्ध बागायतदार प्रगतशील शेतकरी, त्यांची शेती सुद्धा पाहण्यासारखी नक्कीच असते. ते प्रमोद शेठ थोरात असतील, त्याचप्रमाणे प्रगतशील शेतकरी आमचे मार्गदर्शक दत्त शेठ हगवणे, त्याचप्रमाणे नव्यानेच नियुक्ती झालेले शिवसेना विभाग प्रमुख उत्तमराव, त्याचप्रमाणे पोपट शेठ असतील उपसरपंच, त्याचप्रमाणे महाबरवाले प्रमोद शेठ असतील, मुकुंद भालेराव असतील, निकेश असेल, सर्वांचं मी प्रथम त्या ठिकाणी स्वागत करतो. फार अतिशय सुंदर असा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी घेतला आणि शेतकऱ्यांना छान मार्गदर्शन दिलं. आमच्या रवीचं एक ब्रीद वाक्य आहे, रिझल्ट बोलतो. त्याचं ब्रीद वाक्य आहे, रिझल्ट बोलतो. त्याचप्रमाणे आता गेल्या 4 दिवसापूर्वी कळंब मध्ये देखील असाच कार्यक्रम त्यांनी घेतला, मिरचीचं प्रात्यक्षिक. अतिशय छान उत्पन्न त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांनी काढलं आणि त्याला सुद्धा भरघोस असा नफा त्या मिरचीतून मिळाला. स्वतः फार्मवर जातो, शेतीवर जातो, औषधं देतो, स्वतः उभं राहून करून घेतो, असा दुकानदार तुमच्या गावाला मिळाला. खरं तुमचं नक्कीच भाग्य आहे. त्याच्या माध्यमातून तुमची शेती फुलवा. आणि आता शेतकरी गेलेत, काही हरकत नाही, ऐकायला कोण नाही, तरी पण जुन्या पद्धतीने शेती करा. लावाळा माझ्या वावरात लावाळा होता, उन्हाळ्यात वावरं नांगरली, तापून दिली 2-3 महिने आणि अख्खा लोळा याचला. आता एकही दाना लोळायचा नाही त्या वावरात. जुन्या पद्धतीने आज कांद्याचा रोपाचा विषय निघाला. जुने लोक वावरं नांगरून ठेवायची, हाताने दोपटायची, रोप चांगली यायची. आता असा माल निघतो, रोटरला जातं लगेच टाकलं जात. तुम्ही अपेक्षा कशी काय करता मालाची साहेब? बरोबर ना? तुम्ही शेतीला आराम द्या. लोळा 100% मी घाललेला माणूस आहे. माझी आता शेती नाहीये, मी शेती, आपल्याकडे पाणी भरपूर आहे, आपण वावराला विसावाच देत नाही, म्हणून आपल्या ही वेळ आली. आजही नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून नैसर्गिक शेती पिकू शकत नाही आम्हाला माहिती, परंतु शेणखताच्या जर गाड्या वाचल्या ना तर ह्याची गरज लागत नाही. 1846 असेल तुमची ही खतं फार कमी लागतात. मी मागल्या वर्षी ऊस काढला, माझा 2 नंबरला आला कारखान्याला. एकरी माझ्या हिशोबाने किती 105 का 110 टन आमचा गेला. फक्त शेणखता ऊस काढला पमा, डायरेक्ट शेणखताच्या गाड्या रिचावल्या. नंतरचा खर्च सुद्धा नाही आला, कीटकनाशकं लागली नाही, औषधं लागली नाही. ऊसात माझा कारखाना नंबर आला, भीमाशंकरला ऊस होता. प्रत्येक शेतकऱ्यांनी आता जर एवढं मोठं हे लोक आल्यात, मार्गदर्शन करतात, ऐकायला 10 शेतकरी 10-20 शेतकरी. आज गाव केवढे, आमचं गाव असेल, लोकांनी याचा शेती करताना त्याचा पुरेपूर 100% शेतीत राहायला पाहिजे माणूस. बरोबर ना पमाशे? लोक काय करतात, टाइमपास म्हणून साहेब म्हटले ट्रॅक्टर वावरात नांगरतो, आपण घरी असतो. असं नाही झालं पाहिजे. आपण 100% वेळ द्या. शेती काय सक्सेस होणार नाही? नक्कीच होती. मी शेती करायची बंद केली, 4.5-5 एकर होती. शेतीत कुठंच माल नाही, टाल नाही, काय नाही, कारण ऊस 11 महिन्याला तुटायचा, 9व्या महिन्याला बिन्याला जायचा. आजची कंडिशन आहे 18व्या महिन्यात ऊस जातोय. पमाशे कसं काय परवडतं बरं? एकदा तुटून गेला ऊस दुबारला येतो का? आणि मग काय मिळतं का? शेतीला जोडधंदा करा मित्रांनो, शेतीला जोडधंदा कुठलाही करा. भरपूर उद्योग आहेत. आज मी शेतीला पोल्ट्री व्यवसाय टाकलाय, पमाने शेतीला व्यवसाय जोड घेतली. सुधारली लोक. शेतीला जोडधंदा घेतल्याशिवाय तुम्ही सक्सेस होणार नाही.
फक्त शेती जोरावर शेळी असेल, गाया असतील, कोंबड्या असतील, भरपूर उद्योग येतात, मच्छीपालन असेल, काहीतरी एक जोडधंदा शेतीला जोडधंदा द्या, 2 रुपये तिकून येतील, तेव्हा तुम्ही या शेतीत खर्च करता. साहेब बरोबर ना? हा. आणि साहेब तुम्ही सुद्धा आहे ना, आमच्या शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च कसा वाढेल, ते उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन कसं वाढेल याच्याकडे तुम्ही प्रयत्न करा साहेब. काय होतं, तुमची औषध आम्ही नक्कीच घेणार आहे. याचं शेणखताचं समजा रिझल्ट 6 महिने शेणखत चालतं, वर्षभर शेणखत चालतं, याची पॉवर किती दिवस राहणार आहे? हे जे आहे शेणखताचा एक्स्ट्रॅक्ट, हा जो काय पेट्रा आहे, याची पॉवर तुम्ही 1-2 सीझन जर वापरले तर तुम्हाला शेण खतासारखेच याचे बेनिफिट. नाही नक्कीच साहेब, फायदा झाला ना नक्कीच आहे, सगळे वापरतील. काही आम्ही काय म्हटलं बुवा, तुमच्या औषधाने आमच्या शेतकऱ्यांचा नक्कीच फायदा हो, आम्हाला फायदा आला तर तुमचा फायदा होणार आहे. आज 10 गोणीची तो होता याच्यात ना, 1 एकरला 10 गोणी होता आणि 1 एकर काय झालंय आता, उत्पादन खर्च एवढा भयानक आहे आणि येणारं उत्पन्न फार कमी. शेतकरी फक्त काय म्हणतात त्याला, राजकारणी भाषणात बोलतात बळीराजा आणि अजून काय जगाचा पोशिंदा, हे फक्त भाषणातच राहिलंय पोशिंदा. जगाच्या पोशिंद्याला पोसायला माणूस नाही अशी कंडिशन आहे आज. त्याच्यामुळे कंपन्यांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढेल कमी खर्चात याकडे लक्ष द्या साहेब. तुमची औषध आम्ही घेणारच आहे, त्याच्याशिवाय मालच येणार नाही. शेतकऱ्यांसाठी कंपनीने कोराजन जे 2000 रुपये किंमत होती ती 1000 रुपयावर आणली. वा छान, चला. आणि हेक्टुवेंटा जे आहे हे सुद्धा 1200 रुपयाला कोराजनचं 3 पट लोडिंग असलेलं औषध मार्केटमध्ये स्वस्तात दिलं. चला असो, काही हरकत नाही, चांगलं उत्पन्न काढा, शेती करा. मी सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो. प्रमोद शेठ 2 शब्द मार्गदर्शन करा. सर्व रवी शेठ वरपे, त्याचप्रमाणे FMC कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा आजचा शेतकरी मेळावा. आमचे चांडोली गावचे प्रगतशील शेतकरी सुभाष शेठ खेडकर असतील साहेब, त्याचप्रमाणे राजू शेठ खेडकर, अतिशय चांगला असा ऊस त्यांच्या शेतामध्ये आज आपण सर्वांनी पाहिला. या ठिकाणी साहेब आजच नाही तर गेले कित्येक वर्ष जसं साहेब रिटायर झाले आणि राजू शेठ शेती करतात, याचप्रमाणे त्यांचा ऊस असेल किंवा अजून दुसरं पीक असेल अतिशय चांगल्या प्रकारे असते. इथं सर्वजण चांडोलीचे शेतकरी जमलेत. आमचा चांडोलीतला शेतकरी अतिशय हुशार आहे. तुम्ही ज्या प्रकारे सर्व माहिती सांगितली त्याप्रमाणे ते त्या सर्व औषधांचा असेल, खतांचा असेल वापर करतात. शेतकरी चांगले आहेत, परंतु काय झाले, पावसाळा 4 महिने त्याचा कालावधी 2 महिने आधीच आला. उन्हाळा हिवाळा म्हणजे हे जे काय ऋतूमध्ये फरक पडला त्याच्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा या गोष्टींचा त्रास होतो. उन्हाळ्यामध्ये शेती नांगरली, एप्रिल मे मध्ये पीक टाकलं, ही अशी परिस्थिती, एक मका डोक्या एवढी, एक मका गुडघ्या एवढी. आता त्याला पर्याय नाही काही. परंतु तुम्ही आज अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. इथून पुढेही अशाच प्रकारे आम्हाला सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा. गुरुकृपा कृषी उद्योगच्या माध्यमातून अतिशय चांगलं गावातल्या लोकांना मार्गदर्शन असते. रवी, तुझं पण अतिशय मनापासून सर्वांच्या वतीने आभार. त्याचप्रमाणे FMC कंपनीचे साहेब आलेत. या ठिकाणी सर्व आमचे नितीन शेठ भालेराव असतील, दत्ता शेठ आगवणे असतील व सर्व शेतकरी सर्वांचं या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल मनापासून. पांडू शेठ असतील, तुम्ही लेट आले ना पांडू शेठ, त्याच्यामुळे तुम्ही माग उभे राहिले. तुमचं हे चुकीचं झालं ना, पहिलेच यायला पाहिजे तुम्ही. ठीक आहे, सॉरी. पांडू शेठ पण या ठिकाणी आहेत. लेट का वहिनी पण ते इथं आलेत. त्यांनी इथं भेट दिली. आपणा सर्व शेतकऱ्यांचं मनापासून आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो. त्याचप्रमाणे पत्रकार मित्र असतील त्यांचं या ठिकाणी धन्यवाद आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाबा सावकाश जेवा. हा काय नाही सावकाश जेवा. ठेसा केला काय? व्हिडिओ काढू का? चालू आहे व्हिडिओ. यांचा पण काढू का? भाकरी करता जाणं तिथून घेऊन ये.
हा तिकडे जाऊ हा नाही नाही